सो हाय डियर स्टुडंट्स, आपण या सेशनमध्ये मुलांनो कंटिन्युटी हा लेसन स्टार्ट करतोय. तर पहा रे, कंटिन्युटीचं वेटेज ना MST CET मध्ये 2 मार्क्स आहे. जर का तुम्ही लास्ट इयरचे पेपर्स पाहाल 14 शिफ्टमधून टोटल 2020 मध्ये टोटल 14 शिफ्टमध्ये पेपर कंडक्ट केला होता आणि 14 शिफ्टमधून टोटल मिळून 14 क्वेश्चन्स विचारले गेले होते. म्हणजे तुम्ही इथे एक क्वेश्चन पर पेपर एक्सपेक्ट करू शकता आणि पर क्वेश्चन मॅथमॅटिक्सला 2 मार्क्स असतात. सो गाईज, या टॉपिकचा जो वेटेज आहे दॅट इज अराउंड 2 मार्क्स फॉर MST CET. पार आता या टॉपिकची खासियत काय माहिती का, या टॉपिकमध्ये कोणताही फॉर्म्युला नाहीये, एक पण फॉर्म्युला नाहीये. सर्वच्या सर्व मुलांना लिमिट्सचे फॉर्म्युलेस तुम्हाला इथे यूज करायचे. इथे फक्त एक कॉन्सेप्ट आहे, फक्त आणि फक्त एक कॉन्सेप्ट आहे. पहा, तो कॉन्सेप्ट तुम्हाला इथे व्यवस्थित समजून घ्यायचा, शिकून घ्यायचा आणि तो कॉन्सेप्ट जर का तुम्हाला व्यवस्थित समजला ना, कंटिन्युटीचा इच अँड एव्हरी न्यूमेरिकल तुम्हाला करता येऊ शकतो, प्रोव्हाइडेड लिमिट्स तुम्हाला आलं पाहिजे. कारण की लिमिट्सचे फॉर्म्युलेज ना इथे लागणार आहेत. ओके, सेपरेट ॲज सच असा कंटिन्युटीचा फॉर्म्युला कोणता नाहीये. नाउ सी गाईज, काय काय रे, म्हणजे हे कंटिन्युटी म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, काय आहे कंटिन्युटी म्हणजे, नाही का? सरळ साध्या भाषेत जर का सांगायचं झालं तर पहा, जर का विदाउट लिफ्टिंग मार्कर लिफ्ट न करता जर का एखादा ग्राफ ड्रॉ करू शकत असेल आपण, मग अशा ग्राफला आपण कंटिन्युअस ग्राफ बोलतोय. अशा ग्राफला मुलांना आपण कंटिन्युअस ग्राफ बोलणार आहे. किंवा हा ग्राफ ज्या फंक्शनचा तुम्ही ड्रॉ केला ना, दॅट फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. सर्व ठिकाणी तो कंटिन्युअस आहे, कुठे ब्रेक होत नाहीये, असा याचा अर्थ आहे. खूप सोपं आहे. परत पहा, समजा विदाउट लिफ्टिंग मार्कर, अरे मार्कर लिफ्ट न करता मी काही कसंही ड्रॉ करेन यार, कसंही ड्रॉ करेन. ओके, अशा ग्राफला आपण इथे कंटिन्युअस ग्राफ बोलतोय. अशा ग्राफला आपण मुलांना कंटिन्युअस ग्राफ बोलतोय. ओके, मी म्हणलं ठीक आहे यार हे इतकं सोपं आहे. मग तुम्ही बोलाल की यार तुम्ही ग्राफ दाखवा, आम्ही आयडेंटिफाय करू की कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस. बरोबर ना? विषय हा नाहीये. ग्राफ दाखवल्यानंतर कोणी पण आयडेंटिफाय करेल. समजा मी आता असं इथे असा एक ग्राफ दाखवतो, से फॉर एक्झाम्पल असा एक ग्राफ दाखवतो यार. म्हणजे पहा ना, मी इथून इथे असं ड्रॉ केलं, त्याच्यानंतर लिफ्ट करून असं ड्रॉ केला. ग्राफ दाखवल्यानंतर तर कोणी पण सांगेल ना रे की हा डिसकंटिन्युअस आहे. बरोबर ना? 8वीतला मुलगा पण सांगेल. त्याला जर का सांगितलं ना हे असं, ही अशी कंडिशन आहे, तोही सांगेल की डिसकंटिन्युअस आहे. आपल्याला काय करायचं माहिती का मुलांना, आपल्याला ग्राफ दिलेला नसतो, आपल्याला फंक्शन्स दिलेले असतात. मग एक तर त्या फंक्शनचा मे बी तुम्ही ग्राफ काढला पाहिजे, किंवा ग्राफ काढला जरी नाही तरी एक कंडिशन आपल्याला इथे डिफाईन करायची आहे कंटिन्युटीची. ती कंडिशन जर का फॉलो होत असेल तर बोलणार आपण की कंटिन्युअस आहे, फॉलो नसेल होत तर डिसकंटिन्युअस बोलणार. ओके, सो हा एक बेसिक फंड आहे. प्रत्येक वेळी काही तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून दाखवलेलं नसणार आहे. इनफॅक्ट ग्राफ तुम्हाला कधीच दाखवलेलं नसणार आहे. तुम्हाला फंक्शन दिलेलं असणार आहे. से फॉर एक्झाम्पल असा एक फंक्शन देतील, मे बी ते f(x) इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल x² + 2x + 3 असं काहीतरी एक रॅन्डम फंक्शन देतील आणि विचारतील की अरे हा कंटिन्युअस आहे का. मग तुम्हाला सांगायचं आहे की हा कंटिन्युअस आहे का, की मे बी हा कुठेतरी लाईक ब्रेक होतोय, म्हणजे तो पॉईंट पण सांगायला लागेल मे बी तुम्हाला. सो अशा गोष्टींचं या सेशनमध्ये मुलांना पूर्णपणे डिस्कशन असेल. खूपच इंटरेस्टिंग डिस्कशन असेल. पहा, कॉन्सेप्च्युअल आहे पूर्ण हा जो टॉपिक आहे ना कंटिन्युटी, तर बऱ्यापैकी लाईक कॉन्सेप्ट्स इथे तुमचे यूज होणार आहेत. नाव सी, पहा आता काय विषय, ज्यावेळेस ना असा ग्राफ ड्रॉ करतोय मी, बघा काय असा ज्यावेळेस ग्राफ ड्रॉ करतोय. ओके, आता मी जर का तुम्हाला विचारलं की कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे, तर तुम्ही म्हणाल डिसकंटिन्युअस आहे. पण हे पूर्णपणे पण करेक्ट नाही यार. समजा एखादा पर्सन असा विचार करत असेल का डिसकंटिन्युअस आहे, इथून ज्यावेळेस तो इथे असं पुढे पुढे जातोय त्याला तर कंटिन्युअस लागत आहे यार, कंटिन्युअस लागत आहे त्याला. समजतं का? तुम्ही ऍक्च्युली असं बोललं पाहिजे होतं. से फॉर एक्झाम्पल हा जो काही पॉइंट आहे ना, लेट दिस पॉइंट बी से ए. आपण ऍक्च्युली असं बोललं पाहिजे होतं की दिस ग्राफ इज डिसकंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू ए. हे असं बोलणार आहे, कारण की x इक्वल टू ए सोडून बाकी सर्व ठिकाणी तर तो कंटिन्युअस आहे ना. म्हणजे डायरेक्टली डिसकंटिन्युअस बोलणं हे थोडंसं चुकीचं असतं. सो हे असं कन्व्हेन्शन आहे, हे असं बोलायचं असतं आपल्याला काय, की दिस ग्राफ और दिस फंक्शन इज डिसकंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू ए. x इक्वल टू ए या पॉईंटवरती मुलांना तो ग्राफ कसा आहे, डिसकंटिन्युअस आहे. हा पॉईंट क्लिअर आहे तुम्हाला? x इक्वल टू ए ला तो डिसकंटिन्युअस आहे, x इक्वल टू ए ला तो डिसकंटिन्युअस आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो x इक्वल टू ए ला डिसकंटिन्युअस आहे. म्हणलं ठीक आहे चलो, ओके फाईन. ओके, आता इंटरेस्ट आपला याच्यामध्ये डेव्हलप होतोय की जर का फंक्शन दिला तर मग कसं काय. म्हणजे समजा ना असं फंक्शन दिला f(x) इज इक्वल टू x³ + 4x²
प्लस 6x प्लस 9 असं फंक्शन दिला तर मग कसा ओळखायचा सर? आता तुम्ही इतके कॉन्फिडंट आहात की सर ग्राफ दिलं तर हा मी ओळखतो सर की कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस, कोणत्या पॉईंटवरती डिसकंटिन्युअस यार हे ओळखू शकतो आम्ही. पण सर फंक्शन दिला तर मग कसा ओळखायचा, या गोष्टीचं आपल्याला इथे आता डिस्कशन करायचं आणि हाच या कम्प्लीट टॉपिकचा बेस आहे. ही कंडिशन जी आपण आता डिराईव्ह करतोय, डिस्कस करतोय, ती कंडिशनच बेस आहे. त्या कंडिशनवरतूनच इच अँड एव्हरी न्यूमेरिकल आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर पहा रे काय कंडिशन आहे, काय विषय आहे. मी पहिले तर काय करतोय, एक्स वाय ऍक्सिस जरा ड्रॉ करतोय इथं. ठीक आहे, पहा. ओके, ठीक आहे. आता ना एक कंटिन्युअस ग्राफ ड्रॉ करतोय जरा मी इथे. पहा, एक कंटिन्युअस ग्राफ ड्रॉ करतोय. मी तुम्हाला काय विचारतोय नीट पहा. काय मी तुम्हाला असं विचारतोय, ॲट एक्स इज इक्वल टू ए, काय काय ॲट एक्स इज इक्वल टू ए म्हणजे एक्स इक्वल टू समथिंग कोणत्या तरी पॉईंटवरती, एक्स इक्वल टू ए या पॉईंटवरती तुम्ही सांगा रे की फंक्शन कसं आहे. सांगा बरं मुलांना, फंक्शन कसं आहे, कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस. म्हणजे या पॉईंटवरती विचारतात ते फंक्शन कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस. हे बघा इकडे इकडे नाही विचारत, तुम्हाला ते त्या पॉईंटवरती विचारतात की फंक्शन कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे. हे समजतंय का? आता तुम्ही बॅकएंडला काय विचार करताय रे? बहुतेक मला असं वाटतं तुम्ही असं विचार करताय, या पॉईंटच्या थोडंसं जरा पुढे जाऊन बघताय, या पॉईंटच्या थोडंसं पुढे जाऊन बघताय, या पॉईंटच्या थोडंसं मागे येऊन बघताय. पुढे पण दिसतंय मागे पण दिसतंय ग्राफ म्हणजे कंटिन्युअस असंच बोलताय ना तुम्ही, असंच विचार करत असाल ना बॅकएंडला, बरोबर? येस. मग पहा काय करायचं असं सांगतो मी तुम्हाला. ही गोष्ट फाइंड करायची यार, लिमिट एक्स टेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स. म्हणजे ना फंक्शनचं व्हॅल्यू फाइंड करायचा कुठे, एच्या थोडंसं पुढे जाऊन. अरे थोडंसं किंचितचं पुढे जा. हे पहा याच्यात थोडंसं किंचितचं मी पुढे जातो इथे, एकदम थोडंसं पुढे जा. ओके, मी म्हणलं ठीक आहे यार, बरोबर ना. याच्यात थोडंसं पुढे गेलो आणि फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड केला. फंक्शनचा व्हॅल्यू म्हणजे हा असतो ना रे, समजतं तुम्हाला? फंक्शनचा व्हॅल्यू हा आहे ना, हा आहे ना, बरोबर ना. फंक्शनचा व्हॅल्यू म्हणजे वायचा व्हॅल्यू. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके. मी म्हणतोय तुम्हाला परत की एच्या थोडंसं मागे या बरं मुलांना. हा जो एक्स इक्वल टू ए आहे ना, याच्यात थोडंसं किंचितचं मागे या, एकदम थोडंसं मागे या. थोडंसं मागे म्हणजे हे जस्ट थोडंसं किंचितचं मागे. तिथे या आणि फंक्शनचा व्हॅल्यू चेक करा. अरे फंक्शनचा व्हॅल्यू मला असं वाटतं परत एवढाच आहे बहुतेक, तेवढाच आहे. ओके, मी म्हणतोय की एफ ऑफ ए काय काय एफ ऑफ ए म्हणजे एक्झॅक्टली जेव्हा एक्सचा व्हॅल्यू ए आहे ना, तेव्हा यार फंक्शनचा व्हॅल्यू चेक करा किती आहे. मला असं वाटतं हे तिघे पण ऑलमोस्ट सेम आहेत यार, सेमच आहेत इनफॅक्ट. आता काही जणांना असं वाटेल की एच्या थोडंसं जर का पुढे गेलं आपण, एकदम थोडंसं पुढे जर का गेलं आपण, तर फंक्शनचं व्हॅल्यू थोडंसं वाढेल की नाही. अरे मी काय म्हणतो तुम्हाला, टेंड्स टू ए प्लस म्हणजे समजतं का, इतकं पुढे जायचं की त्याला समजणार पण नाही. इतकं म्हणजे इतकं कमी पुढे जायचं असं म्हणतोय मी. अरे म्हणजे फंक्शनचा जो व्हॅल्यू वाढेल ना, तो इतका कमी वाढेल की ऑलमोस्ट निग्लिजिबल असेल. हे असं तुम्ही समजून घ्या इथे. ओके, सो गाईज ए प्लस साठी फंक्शनचा व्हॅल्यू, ए मायनस साठी फंक्शनचा व्हॅल्यू आणि एफ ऑफ ए म्हणजे एक्झॅक्टली ए साठी फंक्शनचा व्हॅल्यू, हे तिघे कसे तरी इथे सेम आहेत की नाही. ओके मुलांना, हे जर का तिघे सेम असतील ना, तर मग फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. हे तिघे सेम असतील देन ओनली फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. असं असेल तरच फंक्शनला आपण कंटिन्युअस बोलत असतो. ही गोष्ट प्लीज तुम्ही इथे समजून घ्या. रे परत एकदा कंडिशन लिहू का पहा. हे पहा, जिथे कुठे तुम्हाला चेक करायचं कंटिन्युटी, समजा बी ला चेक करायचं, कुठे एक्स इक्वल टू बी ला, बघा बाबा हा एक्स इक्वल टू बी एस आहे फॉर एक्झाम्पल. एक्स इक्वल टू बी ला जर का चेक करायचं असेल मुलांना, तर बीच्या थोडंसं पुढे जायचं, फंक्शनचा व्हॅल्यू बघायचा, एवढाच आहे. बीच्या थोडंसं मागे यायचं, फंक्शनचा व्हॅल्यू बघायचा, हा एवढा साईट आहे. आणि एक्झॅक्टली बीला पण फंक्शनचा व्हॅल्यू हा अरे तेवढाच आहे, बरोबर ना. म्हणजे ॲज सच असं कुठे काही जम्प नाही करत आहे, म्हणजे इथून काही ब्रेक वगैरे होऊन असं अचानकच कुठून वरून स्टार्ट नाही होते फंक्शन, बरोबर ना. सो मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही तीन गोष्टी चेक करायच्या. लिमिट एक्स टेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स, it should be equal to limit x tends to a minus f of x and it should be equal to f of a. यार या तिघांच्या जर का व्हॅल्यूज सेम असतील, देन फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. ही एकच कंडिशन आहे कंटिन्युटी या लेसन मध्ये. ओके, जी की तुम्हाला समजून घ्यायची, आणि ही कंडिशन जर का समजली, अख्खा कंटिन्युटी लेसन हा आपण एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. हा एकच बेसिक फंड आहे. थोडंसं पुढे जा, थोडंसं मागे, आणि एक्झॅक्टली तिथे फंक्शन तिन्ही ठिकाणी फंक्शनचा व्हॅल्यू सेम असला पाहिजे. देन ओनली फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. ओके, आता मी एक काम करतोय, नीट बघा काय लक्षात. आता जरा मी डिस्कंटिन्युअस ग्राफ ड्रॉ करतो इथे एक, नाही का. तर पहा, एक असा ग्राफ ड्रॉ करीन जो की ब्रेक होतोय. तर पहा रे, असा एक मी ग्राफ ड्रॉ करतो.
येस स्टुडंट्स, मुलांना असा एक ग्राफ ड्रॉ केला आहे मी. ओके, तर काय विषय माहिती का, पहा इथे मी हॉलो डॉट करतोय आणि इथे मी सॉलिड डॉट करतोय. ओके, म्हटलं ठीक आहे चलो. ओके, थोडंसं मी प्लॉट करतोय पॉईंट. पहा से फॉर एक्झाम्पल 1 2 हा जो आहे ना हा 3 4 then 5 and let this be 6. Okay, now 1 2 3, let this be 4, then 5 आणि हा जो आहे ना let this be 6. मला ठीक आहे चलो. ओके, काही हरकत नाही आहे. असा एक ग्राफ मी तुम्हाला दाखवतोय. हे पहा, ग्राफ दाखवल्यानंतर ओळखणे सोपं आहे की तो 6ला डिस्कंटिन्युअस आहे. कुठे डिस्कंटिन्युअस आहे? एक्झॅक्टली x इक्वल टू 6ला. एक्झॅक्टली x इक्वल टू 6ला मुलांना तो फंक्शन जो आहे तो डिस्कंटिन्युअस आहे. मी म्हणलं ठीक आहे यार, हे ग्राफ पाहून समजतं. पण मॅथमॅटिकल कंडिशन काय? हे बघा, आपल्याला जिथे कुठे कंटिन्युटी चेक करायची असते तिथे 3 गोष्टी फाइंड करायच्या असतात. लक्षात ठेवा, लिमिट x टेंड्स टू 6 प्लस f ऑफ x. 6च्या थोडंसं पुढे जाऊन फंक्शनचं व्हॅल्यू चेक करा. त्याच्यानंतर लिमिट x टेंड्स टू 6 मायनस f ऑफ x आणि त्याच्यानंतर f ऑफ 6. अशा 3 गोष्टी मुलांना फाइंड करायच्या. सांगा बरं, एक्झॅक्टली 6ला काय व्हॅल्यू आहे रे फंक्शनची? एक्झॅक्टली 6ला फंक्शनची व्हॅल्यू किती? अरे हे हॉलो डॉट नसतं रेफर करायचं, बरोबर ना? एक्झॅक्टली 6ला हॉलो डॉट नाही, सॉलिड डॉट. हा किती? 6. एक्झॅक्टली 6ला मुलांना फंक्शनचं व्हॅल्यू 6च आहे. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. इथे एक लाईन ड्रॉ करतोय जस्ट मी रेफरन्ससाठी तुमच्या. ओके, एक्झॅक्टली 6ला काय व्हॅल्यू ऑफ फंक्शन 6. 6 मायनस साठी फंक्शनचं व्हॅल्यू काय रे? 6 मायनस म्हणजे समजतं का? x ची व्हॅल्यू 6 पेक्षा एकदम थोडीशी कमी, एकदम थोडीशी कमी. ओके, आणि पहा बरं, 6 पेक्षा थोडीशी कमी जर का व्हॅल्यू असेल फंक्शनची तर x ची, तर फंक्शनची व्हॅल्यू इज 4 ना. सो 6 मायनस साठी फंक्शनचं व्हॅल्यू इज गाईज 4 आणि 6 प्लस साठी म्हणजे x ची व्हॅल्यू 6 पेक्षा थोडीशी जास्त म्हणजे 6च्या इकडे यायचं नाही का, आणि बघायचं फंक्शनचं व्हॅल्यू किती रे? ऑलमोस्ट 6च आहे ना, बरोबर ना? बस तुम्ही मला इतकं सांगा की हे तिघे सेम आहेत का? मुलांना हे तिघे सेम दिसतात का तुम्हाला? नाही ना. अरे म्हणून हा फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे ॲट x इक्वल टू 6. देअरफॉर दिस फंक्शन इज गाइज डिस्कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 6. सिंपल यार. पाहता एक छोटंसं मी इथे चेंज करतो. लक्ष द्या काय चेंज आहे. हा जो ग्राफ आहे ना, हा तो जो वरचा ग्राफ होता ना, त्याला जरा मी खाली आणतो यार. त्याला खाली आणतोय जरा. हे पहा इथेपर्यंत आणला. मी म्हणतोय सांगा आता काय कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस आहे? तुम्ही म्हणताय सर आता पण डिस्कंटिन्युअस आहे. कसं काय रे? हे पहा, एक्झॅक्टली 6ला फंक्शनचा व्हॅल्यू किती आहे बघा बरं. आता किती आहे व्हॅल्यू फंक्शनचा? 5. एक्झॅक्टली 6ला फंक्शनचा व्हॅल्यू इज 5 गाईज. मी म्हणलं ठीक आहे चलो. 6 प्लस साठी, 6 प्लस म्हणजे 6 पेक्षा थोडंसं जास्त असेल तर फंक्शनचा व्हॅल्यू इज अगेन 5. ओके, अगेन 5. क्लिअर आहे तुम्हाला? आणि 6 मायनस साठी फंक्शनचा व्हॅल्यू तर हा 4च राहणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंज नाहीये. परत पहा, हे तिघे सेम आहेत का? नाही आहेत. अरे नाही आहेत सेम. सो अगेन डिस्कंटिन्युअस. मी म्हणलं ठीक आहे यार, परत डिस्कंटिन्युअस बोलतोय का? ठीक आहे, बघूया आता आणखीन काय करू शकतो. मला असं वाटतं जर आणखीन खाली आणू का रे याला? आणखीन थोडंसं खाली आणून टाकू आपण त्याला, नाही का? पहा लक्ष द्या. तुम्हाला समजतं का जर का मी याला आणखीन खाली आणेन ना, आणखीन खाली आणेन, समजा असं करेन, तरी पण हा डिस्कंटिन्युअस आहे तुम्हाला समजतंय का? कारण की आता पण एक छोटासा गॅप आहेच आहे त्याच्यामध्ये, बरोबर? पहा मला असं वाटतं की त्याला आणखीन पण खाली आणूया आपण. ओके, म्हणजे मला असं वाटतं मे बी इथूनच असं जर का मी खाली आणला आणि इथूनच जर का परत मी स्टार्ट केला तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशननी थोडासा विचार करा की हा जो फंक्शन आहे विदाउट लिफ्टिंग मार्कर ड्रॉ करू शकतो की नाही? येस. आणि आता जर मॅथमॅटिकली पहा बरं, 6 प्लस साठी फंक्शनचा व्हॅल्यू 6 पेक्षा जास्त असेल तर फंक्शनचा व्हॅल्यू काय बघा बरं मुलांना, बघा बरं. हे किती? ऑलमोस्ट 4च आहे ना, ऑलमोस्ट 4च आहे ना. 6 मायनस साठी म्हणजे 6 पेक्षा थोडंसं मागे यायचं. हे इतकं मागे नाही यायचं बरं. आता तुम्हाला दिसलं पाहिजे व्यवस्थित म्हणून मी तितकं दाखवतोय, पण एकदम किंचितचं मागे यायचं. इतकं मागे यायचं की यार ते समजलं पण नाही पाहिजे आपल्याला की खरंच मागे आलोय आपण. मग बघायचं फंक्शनचा व्हॅल्यू काय रे बाबा, परत 4च आहे ना. 6 मायनस साठी पण 4 आणि एक्झॅक्टली 6 साठी पण व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज एक्झॅक्टली 4 यार. सो गाइस हे तिघे पण एक्झॅक्टली मॅच करताय. दॅट मीन्स फंक्शन इज सेट टू बी कंटिन्युअस. म्हणजे फंक्शन हा कंटिन्युअस आहे. हा वाला फंक्शन जो तुम्हाला दिसतोय, आताचा ग्राफ जो ड्रॉ केलाय हा ग्राफ कंटिन्युअस आहे. सो आय होप तुम्हाला ही कंडिशन समजली यार. ही कंडिशन तुम्हाला व्यवस्थित. आणखीन थोडंसं लाईक इनपुट देतो मी तुम्हाला इथे कंटिन्युटी बद्दल. कंटिन्युटी गाइज इज अ पॉइंट स्पेसिफिक प्रॉपर्टी. म्हणजे एका पॉइंट बद्दल लिमिटेड असतं कंटिन्युटी.
म्हणजे त्या पॉईंटवरती फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही हे सांगायचं असतं आपल्याला. त्या पर्टिक्युलर पॉईंट बद्दल सांगायचं असतं आपल्याला, पर्टिक्युलर पॉईंट बद्दल. बरोबर. बघा काय, जर का मी तुम्हाला असं विचारेन यार की यार इथे पुणे आहे नाही का, पुण्यावरतून ना मुंबईला जातोय आपण यार. ओके गाईस, पुण्यावरतून मुंबईला जातोय. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके ठीक आहे. तर हे रस्ता आहे आपला, आणि रस्त्याचा विषय काय माहिती का, की बघा बरं जरा, इथून इथेपर्यंत एकदम तुफान रस्ता आहे, फुल हायवे. इथून इथेपर्यंत पण फुल एकदम भारी आहे. आणि मध्ये एक छोटासा पॅच आहे यार जिथे की रस्ता थोडासा खराब आहे, जिथे की रस्ता थोडासा खराब आहे. समजतं तुम्हाला आहे. बरोबर. तुमच्या मनात जर का असा विचार असेल ना की रोड इज डिस्कंटिन्युअस ॲट धिस पॉइंट. पहा, या पॉइंटला मी जरा ए बोलतोय, या पॉइंटला ए बोलतोय, इथल्या पॉइंटला मुलांना मी बी बोलतोय, इथल्या पॉइंटला मुलांना मी सी बोलतोय. बरोबर ना. समजा जर का तुम्हाला हे असं वाटत असेल की रोड इज डिस्कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू ए, या पॉईंटवरती रोड डिस्कंटिन्युअस आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे तुम्ही समजून घ्या. अरे एक्स इक्वल टू ए पॉईंटला डिस्कंटिन्युअस असण्याचा प्रश्नच नाही ना. हे पहा, हे मी ॲग्री करतोय की एक्स इक्वल टू ए पॉईंटला रोड खराब आहे. खराब आणि डिस्कंटिन्युअस याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे लक्ष द्या. काय सांगितलं रे तुम्हाला मी डिस्कंटिन्युअस किंवा कंटिन्युटी बद्दल काय सांगितलं होतं मी तुम्हाला. जिथे कंटिन्युटी किंवा डिस्कंटिन्युटी चेक करायची असते त्या पॉईंटच्या थोडंसं पुढे जायचं, त्या पॉईंटच्या थोडंसं मागे जायचं, बघायचं की फंक्शनचा व्हॅल्यू कसा आहे. त्या पॉईंटच्या थोडंसं पुढे फंक्शनचा जो काही व्हॅल्यू आहे तोच जर का व्हॅल्यू मागे जाऊन पण येत असेल आणि तोच जर का व्हॅल्यू इथे पण येत असेल तर फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. असंच बोललो होतं ना मी तुम्हाला, असंच एक्सप्लेनेशन झालेलं आहे आपलं आत्ता. बरोबर. बघा, या पॉईंटवरती यार मी या पॉईंटच्या थोडंसं पुढे बघतोय, अबे रस्ता खराब आहे. या पॉईंटच्या थोडंसं मागे बघतोय, अबे रस्ता खराब आहे, इथे पण रस्ता खराब आहे. मग मी तर म्हणलं यार की रोड कंटिन्युअस आहे, कंटिन्युअसली खराब आहे, कंटिन्युअसली खराब आहे. समजतं का. खराब आहे मान्य आहे, पण कंटिन्युअसली खराब आहे. सो कंटिन्युअस आहे रोड. म्हणजे मागे जसं आहे तसंच पुढे म्हणजे कंटिन्युअस ना. बघ काय, या बी पॉईंटवरती जर का तुम्ही पाहाल ना मुलांना, तर बी पॉईंटच्या पुढे रोड खराब आहे, बी पॉईंटच्या मागे एकदम तुफान हायवे. ओके, मग तुम्हाला समजतं का की इथे रोड डिस्कंटिन्युअस आहे. चेंज झाला रे, पॅटर्न चेंज झाला, म्हणून बी पॉईंटवरती डिस्कंटिन्युअस आहे. ॲट द सेम टाइम गाईज सी पॉईंटवरती पण डिस्कंटिन्युअस आहे, कारण की सी पॉईंटच्या थोडंसं पुढे चांगला रोड आहे, मागे खराब रोड आहे. सो डिस्कंटिन्युटी आहे इथे. रोड इज डिस्कंटिन्युअस ॲट पॉईंट सी, बट ए पॉईंटवरती डिस्कंटिन्युअस बिलकुल पण नाहीये. ए पॉईंटवरती चांगला आहे तो रोड. ए पॉईंटच्या पुढे आणि मागे दोन्ही ठिकाणी चांगला रोड आहे. समजतं काय तुम्हाला. सो मला सांगायचं हे होतं की कंटिन्युटी हा जो काही कॉन्सेप्ट आहे ना, हा पॉईंट स्पेसिफिक कॉन्सेप्ट आहे. लाईक त्या पर्टिक्युलर पॉईंट बद्दल बोलायचं असतं आपल्याला, त्या पर्टिक्युलर पॉईंट बद्दल बोलायचं असतं की कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस आहे. येस, ती समजलेली आहे. ओके, आता थोडंसं डिस्कस करूया वेगवेगळे अप्रोचेस कंटिन्युटीमध्ये, की कंटिन्युटीचा यूज करून आणखीन काय काय लाईक क्लेम करू शकतो आपण. आता हा वाला क्वेश्चन पहा बरं मुलांना. ते म्हणतात शो दॅट देर इज वन रूट फॉर द इक्वेशन. काय इक्वेशन आहे रे, एक्स क्यूब मायनस ऑफ एक्स मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. या इक्वेशनला ऍटलिस्ट एक तरी रूट आहे इन इंटरवल 1 to 2, इन बिटवीन 1 to 2 म्हणतायत बरं. ते 1 to 2 मध्ये मिनिमम एक तरी रूट आहे असं ते आपल्याला सांगतायत बाबा. मग मी काय म्हणतो ठीक आहे यार, चलो थोडंसं नीट लक्षात द्या. रूट म्हणजे असा एक्सचा व्हॅल्यू, रूट म्हणजे मुलांना असा एक्सचा व्हॅल्यू जो याला सॅटिस्फाय करेल. म्हणजे असा एक्सचा व्हॅल्यू जो याच्यामध्ये टाकेन ना मी, तर फंक्शनचा व्हॅल्यू 0 बनेल. फंक्शन म्हणजे वायचा व्हॅल्यू 0 बनेल. हा जो आहे ना, हा फंक्शन असतो अरे आपला. ओके, वायचा व्हॅल्यू 0 बनला पाहिजे. असा एक्सचा व्हॅल्यू शोधा की वायचा व्हॅल्यू 0 बनला पाहिजे. ते आपल्याला एक्सचा व्हॅल्यू शोधा म्हणत नाहीयेत, ते आपल्याला असं म्हणतात की 1 आणि 2 मध्ये असा कोणीतरी एक आहे जो इथे टाकला ना मी तर 0 येणार आहे, असं ते आपल्याला सांगतात की बाबा असं प्रूव्ह करा. ओके, म्हणतो यार ठीक आहे, चलो एक काम करतो यार, मी जस्ट 1 टाकून देतो. हे पारे, जर का मी इथे 1 टाकला ना तर 1 क्यूब इज 1, 1 मायनस 1 कॅन्सल होईल. इथे पण 1 टाकला तर -1 राहील. सो गाईज व्हेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज 1, हे पहा 1 2 3 4 एक्स्ट्रा की जर का मी 1 टाकला तर व्हॅल्यू ऑफ फंक्शन हा -1 होतोय की नाही,
म्हणजे इथे ना एक्सचा की 1 टाकलं तर वायचा व्हॅल्यू -1, म्हणजे इथून ग्राफ स्टार्ट झाला पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे यार चलो, तिथून ग्राफ स्टार्ट झाला पाहिजे. आता मी काय म्हणतोय, आता 2 टाका तुम्ही मुलांना, हा 2 टाका बरं. 2 चा क्यूब बनतो 8, -2 टाकाल तर 2 बनतो -1. किती बनणार आहे रे? हे बनणार आहे पहा 5. किती बनणार आहे मुलांना? 5. म्हणजे जेव्हा एक्सच्या जागी मी इथे 2 टाकला ना, तर फंक्शनचं व्हॅल्यू 1 2 3 4 5 बनणार आहे. 2 टाकला तर 5 बनणार आहे, म्हणजे इथेपर्यंत बनणार आहे. आता विषय काय माहिती का, 1 टाकला तर -1 बनतोय, 2 टाकला तर 5 बनतोय. मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाहीये. ओके, आता काय तर ना इथून इथेपर्यंत ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचा. भले ग्राफ कसंही असेल यार, हे पहा ग्राफच्या शेपमध्ये इतका इंटरेस्टेड नाही आहे मी, कसाही असेल तो ग्राफ, कसाही असेल, पण असा एक पॉइंट मिळणार आहे की नाही की जिथे वायचा व्हॅल्यू 0, म्हणजे एक्स ऍक्सिसला कुठे ना कुठे इंटरसेक्ट करणार आहे. कारण की निगेटिव्ह वरतून पॉझिटिव्ह वरती जायचं असेल वायला, तर त्याला एक्स ऍक्सिसला क्रॉस करून जायला लागेल. असा एक पॉइंट मिळणार आहे की नाही, 100% मिळणार आहे की जिथे वायचा व्हॅल्यू 0 बनतोय. असा एक एक्सचा व्हॅल्यू मिळणार आहे मुलांना इथे. ओके, जिथे की वायचा व्हॅल्यू 0 बनणार आहे. अरे म्हणजे हे पहा, याचा हे असे 4 ग्राफ नाही आहेत रे बाबा, एकच ग्राफ असेल यातला कोणता तरी, बरोबर. आता ग्राफ एक्झॅक्टली त्याचा शेप काय असला पाहिजे, हे काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्टेड नाही आपण फक्त इतकंच इंटरेस्टेड आहे यार की इथून इथे जायचं आहे आणि ग्राफ इज कंटिन्युअस. युनर कंटिन्युअस कसं काय, येस, तोच एक मेन पॉइंट आहे. तर पहा, हा ना पॉलिनॉमियल फंक्शन आहे, पॉलिनॉमियल फंक्शन. आणि काय असतं माहिती का मुलांना, पॉलिनॉमियल फंक्शन इज अ कंटिन्युअस एव्हरीवेअर, म्हणजे सर्व ठिकाणी तो कंटिन्युअस असतो. म्हणजे तो कधी ब्रेकच नसतो होत. पॉलिनॉमियल फंक्शन कधीच ब्रेक नसतो होत मुलांना, पॉलिनॉमियल फंक्शन कधीच ब्रेक नसतो होत. ओके, ब्रेक होणे म्हणजे आपण शिकलं ना रे लास्ट स्लाइड मध्ये, इथे काहीतरी शिकलं होतं ना आपण, हे असं काहीतरी जम्प व्हायचं अचानक, नाही का. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय 6 पासून काय 6.001 काय केली, अचानकच असा जम्प झाला, फंक्शनचा व्हॅल्यू अचानकच असा वाढला. असं पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये नसतं होत. पहा ना तुम्ही यार, पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजे पहा ना, आता हे काहीतरी असेल यार, x³ + x² + 4x समथिंग काहीतरी असेल असं. मी एक्सच्या जागी समजा 4 टाकला तर काय रे, 64 + 4² 16 + 4 × 4 = 16 बनेल यार, हे काहीतरी 96 समथिंग बनतोय. पण मी काय म्हणतोय, 4 पेक्षा थोडंसं जर का जास्त टाकला, 4.001 टाकला ना, पहा तुम्ही इथे टाकून ऑलमोस्ट इतकाच बनणार आहे. म्हणजे असं अचानक असं ड्रास्टिकली जम्प तो कधीच नसतो होत. तो ग्रॅज्युअली हळूहळू वाढतो किंवा हळूहळू कमी होतो, असं पण म्हणू शकता तुम्ही. पण जे काही होणार आहे ते ग्रॅज्युअली होणार आहे, असं अचानक नसतं होणार, बरोबर. आणि हा मुलांना पॉलिनॉमियल फंक्शन असल्यामुळे आपल्याला इथे कंटिन्युअस ड्रॉ करायचं, म्हणजे विदाउट लिफ्टिंग मार्कर ड्रॉ करायचं आहे. म्हणजे इथून तुम्हाला क्रॉस झालंच पाहिजे, केलंच पाहिजे तुम्ही एक्स ऍक्सिसला क्रॉस. सो एक्झॅक्टली एक पॉईंट तिथे असणार आहे 1 आणि 2च्या मध्ये, की जिथे या फंक्शनचं व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. ऍटलिस्ट एक पॉईंट असणार आहे, आता ऍटलिस्ट हा वर्ड मी काय यूज करतोय, कारण की ग्राफ असा पण तर असू शकतो यार. इथून स्टार्ट केला असं किती बाबा, 1 2 असे 3 पॉईंट आहेत. पण आता हे असं गोल फिरायचं की नाही हे बघा बाबा, त्या फंक्शनवरती डिपेंड करतं. पण काही जरी झालं इथून इथे जायचं असेल तर ऍटलिस्ट एकदा तरी क्रॉस करायला लागतं. तुम्हाला आता हे समजतं का मुलांना, इथे x³ आहे म्हणजे एक्सच्या अशा 3 व्हॅल्यू मिळत असतात खरे तर, बरोबर. म्हणजे आहे ना प्रोव्हिजन 1 2 3, बरोबर ना. 3 व्हॅल्यू मिळू शकतात म्हणतोय मी. प्रत्येक वेळेस मिळालाच पाहिजे असं गरजेचं नाहीये. असं होऊ शकतं की एकच व्हॅल्यू मिळाली इथे आपल्याला एक्सची आणि बाकी 2 इमॅजिनरी म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे फक्त एकाच पॉईंटवरती इंटरसेक्ट करतो, होऊ शकतं. पण क्यूब वाला इक्वेशन असेल तर मॅक्सिमम एक्सच्या 3 व्हॅल्यू मिळत असतात, मॅक्सिमम 3 पेक्षा असं नसतात मिळत. स्क्वेअर वाला इक्वेशन जर का असेल ना, क्वाड्रेटिक इक्वेशन, एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतात मॅक्सिमम, त्याच्यापेक्षा असं नसतात मिळत. ओके, सो म्हणून इथे ऍटलिस्ट 1 असं क्लेम केलेलं आहे. नसी रेंज ऑफ x³ बघा काय. आता मी तुम्हाला असं विचारतो यार की x³ हा जो फंक्शन आहे, या फंक्शनचा रेंज काय असेल, रेंज, डोमेन आणि रेंज माहिती ना फंक्शन मधला. डोमेन म्हणजे एक्सच्या जागी काय काय टाकू शकतो, अरे काही टाकू शकतो इथे मी एक्सच्या जागी. दॅट मीन्स डोमेन इज बेसिकली रिअल नंबर. डोमेन जो आहे ना मुलांना, दॅट बेसिकली इज रिअल नंबर. आता राहतो विषय रेंजचा. रेंज मी म्हणतो यार की एक्सच्या जागी जर खूपच छोटी व्हॅल्यू टाकली, म्हणजे निगेटिव्ह मध्ये -100 टाकलं तर -100चा क्यूब इज -100 × -100 × -100, म्हणजे मायनस मध्ये खूप असं काहीतरी कमी बनणार. मी काय म्हणतोय तुम्हाला, एक्सच्या जागी जर का -∞ टाकलं तर -∞चा क्यूब, हे बघा मायनसचा क्यूब हा मायनसच असतो आणि इन्फिनिटीचा क्यूब हा मोठाच आहे यार तो. म्हणजे एक्सच्या जागी जर का -∞ टाकला तर वायचं पण व्हॅल्यू -∞, म्हणजे असं खाली कुठेतरी, खूप खाली कुठेतरी.
इथून स्टार्ट होणार. मी म्हटलं ठीक आहे चलो, एक्सच्या जागी जर का प्लस इन्फिनिटी टाकला तर इन्फिनिटी क्यूब बनेल की नाही. म्हणजे एक्सच्या जागी मुलांना जर का मी असं प्लस इन्फिनिटी टाकलं बरोबर, तर फंक्शनचा व्हॅल्यू पण इन्फिनिटी बनणार आहे, म्हणजे असं वरती खूप जाणार आहे, खूप जाणार आहे. आता विषय काय माहिती का, ग्राफ स्टार्ट करायचा तिथून आणि एंड करायचं तिथे. पण आपल्याला माहिती हा पॉलिनॉमियल फंक्शन आहे बरोबर ना, आणि पॉलिनॉमियल फंक्शन कसं असतो रे, कंटिन्युअस एव्हरीवेअर. आता विदाउट लिफ्टिंग मार्कर तुम्हाला ड्रॉ करायचं बघा, काय विदाउट लिफ्टिंग मार्कर तुम्हाला ड्रॉ करायचं, कसंही करा रे, कसंही करा. हे पहा, मी याच्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये की एक्झॅक्टली दिसतो कसा ग्राफ, आपण कॉन्सेप्टमध्ये इंटरेस्टेड आहे. आपल्याला बस इतकं माहिती आहे की विदाउट लिफ्टिंग मार्कर ड्रॉ करायचं. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. रेंज विचारतात, रेंज म्हणजे वायच्या व्हॅल्यूज विचारतात की काय काय वायच्या व्हॅल्यूज बनवू शकतात तिथे. कोणी म्हणाल 4 बनवू शकतं का, हे पहा एक्स क्यूब इज इक्वल टू 4, म्हणजे एक्स इज इक्वल टू 4चा क्यूब रूट, हा बनवू शकता ना 4. जेव्हा एक्सच्या की क्यूब रूट ऑफ 4 टाकाल बनेल बरोबर. मग दुसरा विचारेल 5 बनवू शकतं का, मग मी दाखवेन त्याला तसंच. मग तिसरा विचारलं 100 बनवू शकतं का. अबे आता किती लोकांना दाखवू, हे बनेल ते बनेल ते बनेल, सर्व गोष्टी बनतील, हे असं किती लोकांना सांगायचं. त्यापेक्षा हे ग्राफ ड्रॉ करूया बरोबर. आणि आता मी काय म्हणतोय बघा, हे पहा वायच्या सर्व व्हॅल्यूज कव्हर होतात, वायचे असे सर्व व्हॅल्यूज. तुम्ही म्हणाल वायची ही व्हॅल्यू कव्हर होते, मी म्हणतो हा होते ना, बघ ना इथं एक्सची जर का व्हॅल्यू, हे पहा एक्सची जर का व्हॅल्यू ही टाकली अशी, तर वायची व्हॅल्यू ही अशी बनते. तुम्ही पहा ना वायचा व्हॅल्यू इथे से फॉर एक्झाम्पल -6 आहे, तर वायचा व्हॅल्यू -6 कव्हर होतो का, हा होतो ना, इथे बनतोय ना वायचा व्हॅल्यू -6. पहा इथे -6 बनतोय ना, किंवा जेव्हा एक्स व्हॅल्यू असा टाकला तर वायचा व्हॅल्यू -6 बनतोय. मी तेच सांगतोय तुम्हाला, हे असं इथून ज्यावेळेस आपण जातोय ना निगेटिव्ह पासून असं 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 सर्व 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 वायच्या व्हॅल्यूज कव्हर होणार आहेत. क्लिअर आहे. दॅट मीन्स रेंज ऑफ दॅट फंक्शन इज -इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, असं आपण इथे क्लेम करू शकतो. बिकॉज फंक्शन हे कंटिन्युअस आहे म्हणून रेंज हे -इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. कारण की एक -इन्फिनिटी वाला पॉईंट मिळाला आहे ऑलरेडी आपल्याला, प्लस इन्फिनिटी वाला मिळाला आहे, आणि ग्राफ हे कंटिन्युअस ड्रॉ करायचं. दॅट मीन्स वायच्या इच अँड एव्हरी व्हॅल्यूज इन बिटवीन -इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी कव्हर होणार आहेत. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. ओके, तर पहा मुलांना आता काही न्यूमरिकल आपण इथे करूया. ओके, क्वेश्चन असा आहे, पहा इथे क्वेश्चन जस्ट इथे लिहिलेलं नाही आहे तसा, बट चेक कंटिन्युटी ऑफ दिस फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 2 ला मुलांना आपल्याला कंटिन्युटी चेक करायची आहे. ओके, हे बघा भलेही त्यांनी एक्स इक्वल टू 2 सांगितलं नाही सांगितलं, काही जास्त लोड न घेऊ. तुम्हाला हे बघूनच समजलं पाहिजे की 2 लाच चेक करायचं. जिथे फंक्शन ओव्हरलॅप होत असतो ना तिथे आपल्याला चेक करायचं असतं कंटिन्युटी. पण तिथे चान्सेस बनत असतात रे की मे बी तिथे काहीतरी प्रॉब्लेम होईल आणि डिस्कंटिन्युअस मिळतो. सो त्या पॉईंटवरती आपल्याला मुलांना इथे चेक करायचं असतं की वेदर फंक्शन इज कंटिन्युअस ऑर नॉट ऑर डिस्कंटिन्युअस, हे चेक करायचं असतं. ओके, बघा काय आता सांगतो मी परत. समजा यार एक रेल्वे ट्रॅक आहे बरोबर. तुम्हाला ते माहिती ना रे, ते रेल्वेचं कसं असतं, ते रेल असतात ना बरोबर, अशा पटरी असतात पहा, आणि ते जॉईन केलेले असतात बहुतेक. इथे एक रेल आहे, इथे एक रेल आहे, ठीक आहे. तो रेल असतो ना केवढा तरी साईजचा, त्याच्यानंतर आणखीन एक पुढे तसाच आणखीन एक दुसरा रेल असतो. पण त्या दोन्ही रेलला इथे जरा जॉईन केलेलं असतं. समजतं का तुम्हाला, हे इथे असं काहीतरी जॉईन केलेलं असतं, काहीतरी मारून जॉईन केलेलं असतं. म्हणजे ठीक आहे चलो जॉईन केलेलं असतं. ओके, असं बाहेर नसतं इथे, बट ठीक आहे आता ड्रॉ केलं आहे. काही जणांना वाटेल की हे ट्रेन आहे म्हणे, बाबा नाही रे बाबा, हे नाही आहे तसं. ते बहुतेक चाकं दिसतात आणि ते तसं दिसत आहे, बट तसं नाही आहे. ट्रेन अशी याच्यावरतून जाणार आहे. ओके, आता मी तुम्हाला काय विचारतो बा, काय समजा खूपच एक कोणतरी VIP लाईक ट्रेन येणार आहे आज, आणि जरा बघायचं यार की काही प्रॉब्लेम तरी नाही ना. सो एका एम्प्लॉईला आपण इथे सांगतोय की यार तू जा आणि बघ कुठे हे रेल डिस्कंटिन्युअस तरी नाही आहे ना, म्हणजे कुठे लाईक गॅप तरी नाही आहे, किंवा काढून वगैरे ठेवलंय कोणी मुद्दामून, ॲक्सिडेंट झाला पाहिजे म्हणून, असं तरी नाही आहे ना, असं जस्ट विचारतोय मी. तुम्ही सांगा मला, तो जो आहे तो इथे जाऊन बघेल का की बाबा इथे गॅप आहे का, इथे जाऊन बघेल का की गॅप आहे का, इथे बघेल का तो गॅप आहे का, नाही बघणार ना. त्याला माहिती आहे जिथे दोन रेल जॉईन होतात ना तिथेच स्कोप आहे गॅप असण्याचा. सो तो एक्झॅक्टली तिथेच जाऊन पाहणार आहे. हे तुम्ही इथे समजून घ्या रे, समजतंय का. तो तिथे जाऊन पाहणार आहे, हा त्याला जर का वाटलं ओके तर ठीक आहे, मग पुढच्या गॅपवरती जाऊन पाहिल, तो पुढच्या गॅपवरती जाऊन पाहिल, तसंच त्याच्या पुढच्या गॅपवरती जाऊन पाहणार आहे तो. बरोबर आहे. इथे पण एक्झॅक्टली सेम तसं आहे. काय पहा, when value of x is lesser than 2, म्हणजे x चा व्हॅल्यू 2 पेक्षा जर का कमी असेल, x चा व्हॅल्यू 2 पेक्षा कमी असेल तर हा फंक्शन रेफर करायचा आहे. बघा काय,
हा फंक्शन रेफर करायचा. एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी असेल तर तो फंक्शन, एक्सची व्हॅल्यू एक्स इज ग्रेटर दॅन 2, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त असेल तर एक वेगळा फंक्शन. मग मला असं वाटतं की हे दोन फंक्शन 2 ला जॉईन होत आहेत, एक्झॅक्टली 2 ला जॉईन होत आहेत. म्हणजे असं जिथे ओव्हरलॅप करत असताना मुलांना तिथे आपल्याला चेक करायचं असतं की फंक्शन कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस. तिथेच एक जरा जास्त चान्स असतो डिस्कंटिन्युअस राहण्याचा. ओके, किंवा असं समजा की तो क्रिटिकल पॉईंट आहे, तिथे आपल्याला चेक करायला लागणार. आता मी काय बोललो तुम्हाला, 2 ला चेक करा. अरे 2 जिथे कुठे चेक करायचे तिथे 3 गोष्टी फाइंड करायच्या. लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस, त्याच्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस अँड एफ ऑफ 2 गाईज. या 3 गोष्टी फाइंड करायच्या. अरे या 3 गोष्टी फाइंड करायच्या. तुम्ही मला हे सांगा 2 प्लस साठी कोणता फंक्शन आहे? 2 प्लस म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त आहे म्हणजे हा फंक्शन ना. 3x मायनस ऑफ 2 टाका रे, 2 इथे काय बनणार? 6 मायनस ऑफ 2 दॅट इज 4 बनणार ना. मी म्हणलं ठीक आहे चलो. 2 मायनस साठी कोणता फंक्शन? म्हणजे 2 मायनस म्हणजे एक्स व्हॅल्यू 2 पेक्षा कमी, एक्स व्हॅल्यू 2 पेक्षा कमी म्हणजे हा फंक्शन ना. काय रे, एक्स क्यूब मायनस ऑफ 2x प्लस 1 टाका बरं 2 मुलांनो, काय बनणार? 8 मायनस ऑफ 4 प्लस 1 किती बनणार? 5 बनणार की नाही? ते काढण्याची पण गरज नाही. एफ ऑफ 2 म्हणजे एक्झॅक्टली एक्सचा व्हॅल्यू 2, एक्झॅक्टली एक्सचा व्हॅल्यू 2 असेल तरी फर्स्टच फंक्शन आहे. पहा ना, एक्स इज इक्वल टू 2 पण आहे ना इथे. सो एक्झॅक्टली 2 साठी मुलांना फंक्शन आहे एक्स क्यूब मायनस ऑफ 2x प्लस 1 टाकून देतो 2, 8 मायनस ऑफ 4 प्लस 1 म्हणजे बनणार आहे 5. हे तिघे मॅच करतायत का? बिलकुल पण नाही. तिन्ही सेम असले पाहिजे तर मग फंक्शन इज सेट टू बी कंटिन्युअस. मग आता आपण इथे असं क्लेम करूया की दिस फंक्शन इज डिस्कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 4, एक्स इक्वल टू 2. फंक्शन इज डिस्कंटिन्युअस गाईज ॲट एक्स इक्वल टू 2. 2 वरती तो डिस्कंटिन्युअस आहे असं आपण डायरेक्टली इथे क्लेम करू शकतो. ओके, नाउ सी नेक्स्ट. बघा रे आता याचा विषय काय ते आपल्याला असं सांगतायत इथे की हा जो काही फंक्शन आहे, दिस फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 4 म्हणा. मुलांना एक्स इक्वल टू 4 ला कंटिन्युअस असं ते क्लेम करतात. बरं तुमची लगेच पेन चालली पाहिजे, तुम्ही लगेच इथे असं लिहिलं पाहिजे की 4 ला कंटिन्युअस म्हणजे 4 प्लस साठी फंक्शनचा व्हॅल्यू, 4 मायनस साठी फंक्शनचा व्हॅल्यू, बरोबर ना. लिमिट एक्स टेन्स टू 4 मायनस फंक्शनचा व्हॅल्यू आणि एक्झॅक्टली 4 साठीचा फंक्शनचा व्हॅल्यू हे तिघे पण सेम असले पाहिजे. देन ओनली फंक्शन इज सेट टू बी कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 4. 4 ला कंटिन्युअस तेव्हाच असेल जेव्हा 4 प्लस 4 मायनस आणि 4 ला फंक्शनचा व्हॅल्यू सेम असेल. मी म्हणलं ठीक आहे यार चलो ओके. सांगा बरं 4 प्लस साठी फंक्शनचा व्हॅल्यू, 4 प्लस म्हणजे काय? एक्सचा व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त, एक्सचा व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त हा फंक्शन आहे. लिहितोय मग मी. चलो काय रे एक्स, सॉरी तो जो काही फंक्शन आहे तो लिहा इथे. एक्स मायनस ऑफ 4 डिवाइड बाय मॉड ऑफ एक्स मायनस ऑफ 4 प्लस बी असं आहे पहा इथे. ओके, असं लिहू इथे मी. आणि इथे काय लिहितोय? लिमिट एक्स टेन्स टू 4 प्लस. मी म्हणलं ठीक आहे, लिमिट एक्स टेन्स टू 4 प्लस दॅट इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 4 मायनस. हे पहा 4 मायनस म्हणजे समजतं का? एक्सचा व्हॅल्यू 4 पेक्षा कमी, एक्सचा व्हॅल्यू पहा, सॉरी एक्सचा व्हॅल्यू 4 पेक्षा कमी म्हणजे हा एक्स व्हॅल्यू इज लेसर दॅन 4. मग फंक्शनचा व्हॅल्यू काय लिहिला पाहिजे माहिती का? एक्स मायनस ऑफ 4 डिवाइड बाय मॉड ऑफ एक्स मायनस ऑफ 4 प्लस ए आहे इथे. अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ 4. हे तर अरे ए प्लस बी आहे. एफ ऑफ 4 म्हणजे एक्झॅक्टली एक्सची व्हॅल्यू 4 आहे, तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू हा ए प्लस बी आहे. तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू किती मुलांना? ए प्लस बी आहे. मी म्हणलं सर्व काही ओके. सांगा रे एक्सचा व्हॅल्यू 4 पेक्षा किंचितचा जर का जास्त असेल, नीट विचार करा, एक्सचा व्हॅल्यू 4 पेक्षा किंचितचा जास्त असेल तर याची व्हॅल्यू किती किती कसं विचार करायचा बघा सांगतो. 4 पेक्षा किंचितचा जास्त म्हणजे 4.0001 मे बी, बरोबर ना. असं विचार इमॅजिन करायचं फक्त. एक्सच्या 4.000001 मायनस ऑफ 4 इथे पण रे 4.0001 मायनस ऑफ 4. 4.0001 मायनस 4 इज 0.001 डिवाइड बाय 0.001 चा मॉड 0.001च. हे कॅन्सल होऊन किती बनणार आहे? 1 बनणार. म्हणजे इथे मुलांना 1 प्लस बी बनणार आहे. अरे म्हणलं ठीक आहे यार चलो. हे बघा बरं, एक्सचा व्हॅल्यू 4 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे मे बी एक्सची व्हॅल्यू 3.999. यार 3.999 मायनस 4 इज मायनस 0.001 ना. समजतं तुम्हाला? पहा एक्सची व्हॅल्यू 4 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे 3.999 मायनस 4 इज मायनस 0.001 चा मॉड इज 0.001 प्लस ए तर आहेच इथे. हे 9 नाही आहे, हे ए आहे मुलांना. अरे कॅन्सल होऊन -1 बनतं की नाही? अरे म्हणजे हे मायनस ऑफ 1 प्लस ए बनलेला आहे अँड दॅट इज इक्वल टू ए प्लस बी अँड दॅट इज इक्वल टू ए प्लस बी. आता बस इक्वेट करायचं. आता या दोघांना करू का इक्वेट मी? म्हणजे -1 प्लस ए इज इक्वल टू ए प्लस बी असं असेल तर ए कॅन्सल होईल आणि बीचा व्हॅल्यू -1 बनेल ना. म्हणलं ठीक आहे यार. आता जर का मी या दोघांना इक्वेट करेन, या दोघांना इक्वेट करेन तर 1 प्लस बी इज इक्वल टू ए प्लस बी येणार आहे.
अरे म्हणजे बी बी कॅन्सल झाला तर एचा व्हॅल्यू तो 1 बनेल ना. झालं ना रे. ए आणि बीचा व्हॅल्यूज तर शोधायला सांगितलं होतं. एचा व्हॅल्यू 1 आहे, बीचा व्हॅल्यू -1 आहे. चेक करा असा कोणता ऑप्शन आहे. 1 आणि -1 ऑप्शन नंबर ए आहे का. 1 आणि -1, एचा व्हॅल्यू 1, बीचा व्हॅल्यू -1. येस. सो हे अशा सम्स करायचे असतात अरे कंटिन्युटीमध्ये. बरोबर. पारे मी जातोय पुढे. आता मेन तर कंटिन्युटीमध्ये ना तुम्हाला प्रॅक्टिस थोडीशी जास्त लागणार आहे. कारण की ज्या गोष्टी मला इथे सांगायच्या होत्या की अरे कंटिन्युअस असण्यासाठी त्या पॉईंटवरती काय काय गोष्टी चेक करायच्या असतात त्या तर मी सांगितल्या आहेत तशा. ओके. आता जितके जास्त न्यूमरिकल, जितके जास्त MCQ कराल तितकी जास्त प्रॅक्टिस होणार आहे तुमची याची. ओके. पहा आणखीन काही थेरोटिकल पॉईंट्स आहेत जे की मला सांगायचे आहेत, बट एखाद दोन आणखी न्यूमरिकल कव्हर करूया आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊया आपण. तर पहा रे काय, फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी द फंक्शन इज कंटिन्युअस फॉर एव्हरी एक्स ऑन रिअल नंबर. बघा ते काय म्हणतात. ते म्हणतात की सर्व ठिकाणी कंटिन्युअस असलं पाहिजे. अरे आपल्याला तर भीती 2 वरती आणि 3 वरती आहे ना. समजतंय का. तो दोन फंक्शन जिथे जॉईन होतात तिथे चेक केलं पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी असेल तर तो फंक्शन, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त असेल तर हा फंक्शन, म्हणजे 2 ला जॉईन होतोय फंक्शन, मग 2 ला चेक केलं पाहिजे. मग काय करू पहा, मी इथे लिमिट एक्स टेंड्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स हे एक फाइंड करतो आणि मी बोलतो लिमिट एक्स टेंड्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स. मी म्हणतो की या दोघांचा व्हॅल्यू सेम असला पाहिजे. का. अरे कारण की फंक्शन कंटिन्युअस आहे. लिहायचं बरं हवं तर ॲज फंक्शन इज कंटिन्युअस 2 प्लस आणि 2 मायनससाठी फंक्शनचा व्हॅल्यू शुड बी सेम. 2 प्लससाठी कोणता फंक्शन आहे हे पहा, एक्स व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त म्हणजे हा फंक्शन आहे काय, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ बी एक्स प्लस 3 वाला फंक्शन आहे. दॅट शुड बी इक्वल टू 2 मायनससाठी पहा बरं, पहिला फंक्शन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 2 प्रोव्हाइडेड लिमिट एक्स टेंड्स टू 2 मायनस. ओके. प्रोव्हाइडेड लिमिट एक्स टेंड्स टू 2 प्लस. आता मी एक काम करतो 2 प्लस टाकून देतो, म्हणजे 2 टाकून देतो. काही जणांना असं वाटेल 2 का टाकताय, 2 पेक्षा थोडासा मोठा टाका ना. हे पहा 2.00001 टाकेन काय किंवा 2 टाकेल काय, एकच ना. असं काय खूप मोठा चेंज होणार आहे इथे. बरोबर. टाकला तू 2 स्क्वेअर 4 इंटू ए इज 4a मायनस ऑफ 2b. ओके. प्लस 3 अँड दॅट इज इक्वल टू, मला असं वाटतं इथे ना वरती एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 बनणार आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे बरोबर. डिवाइड बाय एक्स मायनस 2 आहेच, हे कॅन्सल होणार आहे. टाका 2 प्लस 2 इज 4. सो हा बनणार आहे 4 मुलांना. दॅट मीन्स 4a प्लस 2b इट इज इक्वल टू 1. हे समजलं का. हे 3 इथे जातं 1 बनतं असं. ओके. सो गाइस 4a प्लस 2b इज इक्वल टू 1 हा आपला एक इक्वेशन बनलाय. 4a प्लस 2b इज इक्वल टू 1 हा आपला एक इक्वेशन बनलाय. मला असं वाटतं आणखीन एका कंडिशनचा यूज करू शकता. मी इथे असं लिहिलं पाहिजे की तो 3 ला पण कंटिन्युअस आहे. म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू 3 प्लस एफ ऑफ एक्स इट शुड बी इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 3 मायनस एफ ऑफ एक्स. समजलं. 3 प्लस साठी आणि 3 मायनस साठी फंक्शनचा व्हॅल्यू ना सेम असला पाहिजे. 3 प्लस साठी मुलांना आणि 3 मायनस साठी फंक्शनचा व्हॅल्यू इट शुड बी सेम. मग 3च्या थोडंसं पुढे जाऊन 3च्या थोडंसं मागे येऊन दोन्ही ठिकाणी फंक्शनचा व्हॅल्यू शुड बी सेम. मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके. 3च्या थोडंसं पुढे गेल्यानंतर हे मिळतं आपल्याला काय 2x मायनस ऑफ a प्लस b. ओके. 3च्या थोडंसं मागे येऊन म्हणजे x इज लेसर दॅन 3 म्हणजे हा फंक्शन मिळतो काय एक्स स्क्वेअर मायनस ऑफ bx प्लस 3. टाकायचं तर शेवटी 3च आहे ना. टाका 3 6 बनतो हा. 6 मायनस ऑफ a प्लस b इज इक्वल टू टाका 3चा स्क्वेअर 9 बनतो. 9 मायनस ऑफ 3b प्लस 3 असं बनेल की नाही. बरोबर ना. मायनस इकडे गेलं की प्लस a बनतो म्हणजे तिकडे 10a बनतो. मी म्हणलं ठीक आहे. b तिकडे गेलं की मायनस बनतो म्हणजे मायनस 4b बनतो. ठीक आहे. हा 3 इथे येतो मायनस होतो. 6 मायनस ऑफ 3 इज 3 ना. अरे म्हणजे हा सेकंड इक्वेशन आहे ना आपल्याकडे 10a मायनस 4b इज 3. काय 10a मायनस 4b ना इज इक्वल टू 3. समजतं का तुम्हाला. हे दोन जर का इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह कराल तुम्हाला a आणि b चा व्हॅल्यू मिळेल की नाही. हे दोन जर का इक्वेशन मुलांना तुम्ही सॉल्व्ह कराल तुम्हाला 100% a चा आणि b चा व्हॅल्यू 100% मिळणार आहे. ओके. सो यार हे असं करायचं असतं पहा मुलांना. बरोबर. पहा पुढे जातोय आता आपल्याला काही स्टँडर्ड फंक्शनची कंटिन्युटी डिस्कस करायची. जसं की कंटिन्युटी ऑफ अ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा आपल्याला कंटिन्युटी इथे डिस्कस करायची आहे. ओके. पहा आता याचा ग्राफ वगैरे काही मी ड्रॉ नाही करत आहे. फंक्शन लेसनमध्ये याचा ग्राफ वगैरे ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. हवं तर तिथून पण रेफर करू शकता की कुठे लाईक ब्रेक होत होतो. ओके. ग्राफ ड्रॉ नाही केला तरी काही लोड नाहीये असं पण तुम्ही ओळखू शकता. पहा काय पहिले सांगतो मी ज्यांना माहित नाही ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतो. 1.1 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असतो 1. 1.999 चा मुलांना ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असतो 1. काही नाही याच्या आधीचा इंटिजर लिहायचा असतो आणि तो जर का स्वतः इंटिजर असेल ना मग तोच लिहायचा इंटिजर. इंटिजर काय असतो 0 1 2 3 4 -1 -2 -3 असं इकडे आणि इकडे पण. बरोबर. यांना बोलतो आपण इंटिजर. तर बघा मुलांना हा फंक्शन कुठे डिस्कंटिन्युअस असतो. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज डिस्कंटिन्युअस ॲट इंटिजर्स.
तो ना मुलांना इंटिजर्सला डिस्कंटिन्युअस असतो. तुम्ही म्हणणार कसं काय? मी म्हणतो चलो एखादं इंटिजर सांगा. तुम्ही म्हणता मला 5. मग मी काय म्हणेन तुम्हाला, हे भाऊ लिमिट एक्सटेंड्स टू 5 प्लस, त्याच्यानंतर लिमिट एक्सटेंड्स टू 5 मायनस आणि एफ ऑफ 5. बरोबर ना? या तिघांसाठी फंक्शनचा व्हॅल्यू शोधायचं आपल्याला. हे पहा, मी म्हणलं की इंटिजरला डिस्कंटिन्युअस असतो. तुम्ही म्हणणार कसं काय? मी म्हणतो एखादं इंटिजर सांग. तुम्ही मला सांगितलं 5, मग मी म्हणतो 5 प्लस 5 मायनस आणि एफ ऑफ 5 तिघांची व्हॅल्यू फाइंड करूया, बघूया सेम आहे का. 5 मायनस म्हणजे 5 प्लस म्हणजे समजतं का मुलांना, आपलं फंक्शन तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे बरं. 5 प्लस म्हणजे मुलांना एक्स्ट्रा की 5 पेक्षा थोडंसं जास्त व्हॅल्यू टाकायचं आहे, म्हणजे 5.0001 टाकलं समजा, सो आन्सर तर 5 बनेल ना रे. हे पहा, एक्सच्या जागी मुलांना 5 पेक्षा थोडंसं कमी व्हॅल्यू टाकायचं आहे, म्हणजे 4.999 टाकलं समजा, थोडंसं कमी टाका. अबे 4.999 चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन याच्यापेक्षा आधीचा इंटिजर म्हणजे 4 ना. अरे सेम आहे का हे सांगा बरं. एक्झॅक्टली 5 टाकला समजा तर 5 टाकलं तर 5 बनतं, पण हे दोघे सेम आहेत का? नाही आहेत. अरे सेम. समजलं का? कोणताही इंटिजर उचला तुम्ही आणि हे प्रोसेस करा, तुम्हाला असंच मिळणार आहे की ते सेम कधीच नाही होणार. जर का 10 उचलला असता मी इथे 10, समजा मी इथे लिमिट एक्सटेंड्स टू 10 प्लस केला असता. 10 प्लस म्हणजे समजतं का? एक्स्ट्रा की 10 पेक्षा थोडंसं जास्त. बरोबर. काय बनतो याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन? 10 बनतो. याच्या आधीचा इंटिजर लिहिणं हाच तर प्रोसेस असतो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा. मी म्हणलं ठीक आहे यार, हे पहा लिमिट एक्सटेंड्स टू 10 मायनस करतो मी. 10च्या थोडंसं पुढे गेलो ना, आता 10च्या थोडंसं मागे येऊन बघूया आपण. सो 10 मायनस म्हणजे 9.999 ना रे. 9.999 चा मुलांना ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किती असणार आहे? 9. आहेत का हे दोघे सेम? नाही आहेत. दॅट मीन्स इट इज डिस्कंटिन्युअस ॲट 10. असं हर एक इंटिजरला तो डिस्कंटिन्युअस असणार आहे. इच अँड एव्हरी इंटिजरला मुलांना तो डिस्कंटिन्युअस असणार आहे. हे तुम्ही इथे समजून घ्या. लक्षात ठेवा काय एंट्रन्समध्ये थोडंफार विचारलं जाऊ शकतं. तर पहा मुलांना, आता काही मुलांना असा डाऊट असेल की सर तुम्ही इंटिजरला तर चेक केलं बट बाकी पॉईंट्सला चेक नाही केलेला. ओके, मग मी काय म्हणतोय माहिती का, हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जो आहे बाकी पॉईंट्सला म्हणजे काय तुम्ही सांगा मला पॉईंट. इंटिजर सोडून आता दुसरे पॉईंट सांगा. मी काय बोललो की इंटिजरला डिस्कंटिन्युअस आहे, बाकी सर्व ठिकाणी कंटिन्युअस आहे. बाकी सर्व ठिकाणी ॲज सच काही प्रॉब्लेम नाहीच सर. मग तुम्ही म्हणताय सर चेक करून दाखवा. मी म्हणतो चलो तुम्हीच मला सांगा. से फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं मला 2.6 किती 2.6. मग मी चेक करणार आता 2.6ला. मग मी फाइंड करणार लिमिट एक्सटेंड्स टू 2.6 प्लस, त्याच्यानंतर मी फाइंड करणार लिमिट एक्सटेंड्स टू 2.6 मायनस आणि एफ ऑफ 2.6. अशा 3 गोष्टी मुलांना मी फाइंड करणार आहे. अशा 3 गोष्टी मी इथे फाइंड करणार आहे. 2.6 प्लस म्हणजे 2.6 पेक्षा एकदम थोडंसं जास्त व्हॅल्यू टाका तुम्ही इथे, म्हणजे 2.60001. काय रे याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2 ना, याच्या आधीचा इंटिजर 2 ना. हे पहा 2.6 पेक्षा थोडंसं कमी व्हॅल्यू टाका बरं, म्हणजे 2.5999. 2.6 पेक्षा थोडंसं कमी आहे. अरे पण तरी याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2 बनणार आहे. आणि एक्झॅक्टली 2.6 जरी टाकाल ना तुम्ही, त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2 बनतोय मुलांना. आणि बघा बरं हे तिघे सेम बनतायत की नाही. हे तिघे सेम बनतायत म्हणून ना फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 2.6. असे कोणते पण पॉईंटवाले नंबर सांगा कंटिन्युअसच आहे. पण तो डिस्कंटिन्युअस कुठे माहिती का? इंटिजरला डिस्कंटिन्युअस आहे, जसं आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे. येस. नाव सी नेक्स्ट, कंटिन्युटी ऑफ अ मॉड एक्स. मॉड एक्स जो फंक्शन आहे ना, मॉड एक्स फंक्शन. ओके, तर याचा आपल्याला इथे कंटिन्युटी चेक करायचा. तर पहा, लक्ष द्या. पहिली गोष्ट ना, तर मॉड एक्स फंक्शनचा ग्राफ जर का तुम्हाला माहिती असेल ना, बेस्टच आहे मग काम एकदम, नाही का. तर किती जणांना आठवतं माहित नाही, बट मॉड एक्स फंक्शनचा ग्राफ हा असा असतो. मला बस तुम्ही इतकंच सांगा की कुठे ग्राफ ब्रेक होतो का. पहा, हा ग्राफ ड्रॉ करते वेळी मला हँड लिफ्ट करायची किंवा मार्कर लिफ्ट करण्याची बिलकुल गरज नाही आहे. सो मी डायरेक्टली असं क्लेम करेन की मॉड एक्स जो फंक्शन आहे ना, दॅट इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. सर्व ठिकाणी तो कंटिन्युअस असणार आहे. सर्वच्या सर्व ठिकाणी कंटिन्युअस आहे तो, सर्व ठिकाणी कंटिन्युअस आहे. तो नंतर कसं काय ग्राफवरतूनच सांगतो ना मी तर हे असं. पण तरी पण समजा एखाद्याला डाऊटच आहे, मग मी त्याला म्हणतोय तू सांग बरं व्हॅल्यू सांग, चल सांग कोणती तरी तू व्हॅल्यू ज्याच्यावरती मी चेक करेन. बरोबर. तुम्ही सांगताय से फॉर एक्झाम्पल 4. किती सांगताय? 4. मी म्हणलं ठीक आहे चलो, लिमिट एक्सटेंड्स टू 4 प्लस, लिमिट एक्सटेंड्स टू 4 मायनस आणि एफ ऑफ 4. यार अशा 3 गोष्टी मी फाइंड करेन. फंक्शन तर मॉड एक्स आहे ना, फंक्शन तर मॉड एक्स आहे, फंक्शन तर मॉड एक्स आहे यार. मी म्हणलं ठीक आहे चलो, हे बा एक्सच्या की 4 पेक्षा थोडंसं जास्त टाका बरं. मग मॉड ऑफ 4.0001 काय बनणार आहे त्याचा मॉड? 4.0001च बनेल ना. हे पहा 4 मायनस म्हणजे 4 पेक्षा थोडंसं कमी टाका ना. म्हणजे काय रे, मॉडमध्ये 3.9999 टाकाल, त्याचा मॉड काय 3.999 असंच बनेल ना काहीतरी. अबे हे दोघे सेम आहेत, सेम आहेत.
ऑलमोस्ट सेम आहेत. हेच तर असतं ना आपलं. असं काही ड्रास्टिकली चेंज होतं का? नाही, सेम आहेत, सेम. मी काय म्हणतो 4+ म्हणजे 4.00000000000 असं खूप वेळेस 0 करून 1 करा, ऑलमोस्ट 4च बनेल ना. हा पण मग 3.9999999999 म्हणजे तो पण तर 4च बनेल ना. अरे सेमच तर आहे. सो कंटिन्युअस आहे. कोणताही नंबर सांगा रे, कोणताही नंबर सांगा, तिथे तो कंटिन्युअसच आहे. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. कोणताही नंबर सांगा, हर एक ठिकाणी तो कंटिन्युअस असणार आहे. ओके, तर पहा मुलांना, आता पुढचा जो फंक्शन आहे तो आहे पहा mod x डिवाइड बाय एक्स. काय काय? mod x डिवाइड बाय एक्स हा आपला इथे फंक्शन आहे. किंवा याला तुम्ही x डिवाइड बाय mod x असं पण लिहू शकता. बरं, x डिवाइड बाय mod x असं पण लिहू शकता. अरे काही लोड नाही, दोन्ही सेमच होतं ॲक्च्युली. समजेल तुम्हाला आता हळूहळू. पहा, लक्ष द्या. आपल्याला डिस्कस करायचं यार की हा फंक्शन कुठे कंटिन्युअस आहे, कुठे डिस्कंटिन्युअस आहे, हे थोडंसं डिस्कशन करायचं आपल्याला. जरा रॅन्डम एखाद दोन अशाच व्हॅल्यू मी बघतोय ट्राय करून, नाही का. ॲक्च्युअली एक रॅन्डम व्हॅल्यू 4 बघतोय मी. 4 पहा, लिमिट x टेन्स टू 4+, त्याच्यानंतर मी फाइंड करेन लिमिट x टेन्स टू 4- आणि फाइंड करेन मी f(4). पण फंक्शन सर्वांसाठी एकच आहे. बरोबर. 4+ म्हणजे काय? हे पहा, मी याला रेफर करतोय. बरोबर, 4+ म्हणजे काय? x जागी 4 पेक्षा थोडंसं जास्त व्हॅल्यू टाकायचं, म्हणजे 4.0001 डिवाइड बाय x आहे ना खाली, 4.0001. बघा बरं, याचा मॉड हाच येणार आहे, म्हणजे 4.0001 डिवाइड बाय 4.0001 कॅन्सल होऊन शेवटी 1च बनणार ना. 4- साठी करू का? 4- साठी म्हणजे काय? x जागी 4 पेक्षा थोडंसं कमी टाकायचं. 4 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे 3.999 होल डिवाइड बाय 3.999. काय रे, हे कॅन्सल होऊन शेवटी 1च बनणार ना. एक्झॅक्टली 4 जरी टाकाल ना तर mod 4 डिवाइड बाय 4, mod 4 हा 4च येतो, डिवाइड बाय 4 हे आन्सर 1च बनणार ना शेवटी. यार हे तिघे पण सेम आहेत, म्हणजे फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट 4. मी म्हणलं ठीक आहे, चलो बहुतेक हे इंटिजरला कंटिन्युअस आहे वाटतं. असं कोणताही इंटिजर घ्या, तुम्हाला हे असंच मिळणार. तुम्ही म्हणाल पॉईंटवाला नंबर घेऊन दाखवा, पॉईंटवाला. ठीक आहे, मी म्हणतो पॉईंटवाला घेतो, 1.9 घेतो. ठीक आहे, चलो. ओके, मग मी फाइंड करेन पहा लिमिट x टेन्स टू 1.9+, मी फाइंड करेन लिमिट x टेन्स टू 1.9- आणि मी फाइंड करेन f(1.9). मुलांना अशा 3 गोष्टी मी फाइंड करेन यार. हे पहा, 1.9+ साठी फंक्शनचं व्हॅल्यू सांगा. फंक्शन तर एकच आहे यार. सो बस x जागी 1.9 पेक्षा थोडासा मोठा व्हॅल्यू टाकायचा आहे आपल्याला, डिवाइड बाय x जागी 1.9 पेक्षा थोडासा मोठा व्हॅल्यू टाकताय तुम्ही, हाच व्हॅल्यू टाकताय परत. याचा मॉड तोच बनणार आहे, खाली पण तोच आहे, मग शेवटी कॅन्सल होऊन हा 1च बनणार आहे शेवटी. म्हणलं ठीक आहे. 1.9 मायनस म्हणजे x जागी 1.9 पेक्षा थोडंसं कमी टाका. 1.9 पेक्षा थोडंसं कमी मीन्स 1.899 मे बी डिवाइड बाय 1.899. समजतं तुम्हाला? याचा मॉड तोच बनणार आहे, पॉझिटिव्ह आहे, तोच बनणार आहे. डिवाइड बाय खाली पण तोच आहे, कॅन्सल होऊन शेवटी 1च बनणार आहे. आणि एक्झॅक्टली 1.9 जरी टाकाल ना तुम्ही इथे, बरोबर ना, तरी 1.9चा मॉड 1.9च, 1.9 खाली आहेच आहे, कॅन्सल होऊन शेवटी हा पण 1च बनणार आहे. हा पण 1, हा पण 1, हा पण 1, तिन्ही जर का 1 बनत असतील म्हणून तिघे सेम बनतात असं म्हणायचं आहे मला इथे. दॅट मीन्स फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. अरे म्हणजे जिथे चेक करतो तिथे कंटिन्युअसच मिळतंय का? हे असं आहे का खरंच? तुम्ही म्हणाल सर निगेटिव्ह पण व्हॅल्यू चेक करून दाखवा ना एखादा. चलो निगेटिव्ह करून दाखवतो व्हॅल्यू चेक. पहा लिमिट x टेन्स टू -5 करू का? -5 चेक करायचं का? म्हणजे -5+ साठी फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड करायचा, -5 साठी फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड करायचा आणि एक्झॅक्टली f(-5) फाइंड करायचा. हे तिन्ही गोष्टी फाइंड करायच्या. फंक्शन आपला mod x डिवाइड बाय x. मी म्हणलं ठीक आहे, mod x जागी टाकताय -5 डिवाइड बाय x जागी पहा -5. -5चा मॉड इज +5 डिवाइड बाय -5. किती बनला रे हा? -1 बनला. बघूया ते काय बनतात. हे पहा फंक्शन इज mod x डिवाइड बाय x. मी म्हणलं ठीक आहे, पण x जागी ना -5 पेक्षा थोडंसं किंचितसा जास्त व्हॅल्यू टाकताय. आता -5 पेक्षा जास्त म्हणजे -4.999 डिवाइड बाय -4.999. हे पहा याचा मॉड केला की प्लस येत असतं, म्हणजे 4.999 डिवाइड बाय -4.999. हे कॅन्सल होतं बट हे मायनस राहतं, म्हणजे -1 बनणार आहे. मला वाटतं हे -1, हे पण तर -1च होता आणि हा पण मुलांना -1च बनणार आहे. हे पहा फंक्शन आपला mod x बाय x आहे. बरं, एक्सच्या जागी -5 पेक्षा थोडासा किंचितसा जास्त व्हॅल्यू टाकतात तुम्ही, म्हणजे -5.0001 असं काहीतरी टाका, डिवाइड बाय -5.0001. बरोबर, मॉड केला निगेटिव्हचा, पॉझिटिव्ह बनणार तो, पण खाली तर निगेटिव्ह आहेच ना, कॅन्सल होऊन शेवटी -1च बनणार ना. पहा बरं -1 अबे सेम येतं सर्व काही, म्हणजे ना सर्व ठिकाणी मला वाटतं की जरा हा फंक्शन कंटिन्युअसच दिसत आहे. एक जरा 0 चेक करून बघतोय पहा. ओके,
कधी पण असं काही क्वेश्चन गेला ना रे, थोडंसं पॉझिटिव्ह व्हॅल्यूजला बघायचं, निगेटिव्ह व्हॅल्यूजला बघायचं, इंटिजर्सला बघायचं, ते पॉईंटवाल्यांना बघायचं आणि फायनली झिरोला पण बघायचं. ओके, आता झिरोला पहा काय विषय होणार आहे इथे नाही का. मुलांना झिरोला चेक करायचं मला, मग मी लिमिट एक्सटेन्स टू 0 प्लस फाइंड करीन. त्याच्यानंतर मी फाइंड करेन लिमिट एक्सटेन्स टू 0 मायनस, आणि त्याच्यानंतर मी फाइंड करीन एफ ऑफ 0. आता एफ ऑफ 0चा काय विषय जरा नीट सांगतो, लक्ष द्या. फंक्शन आहे मॉड एक्स बाय एक्स. ठीक आहे, मी म्हणलं ठीक आहे 0 टाका, मॉड 0/0. अरे म्हणजे 0/0, अब हे तर एक्झिस्टच नाही करणार ना. एक्झिस्ट जरी नसेल करत तरी डिस्कंटिन्युअसच म्हणायचं असतं बरं. बट ठीक आहे, चलो तेच 2 मिनिटासाठी सोडून द्या, यांचं पण डिस्कशन करूया आपण. 0 प्लस साठी समजतं का मुलांना, फंक्शन तर हाच आहे आपला. 0 प्लस म्हणजे एक्स जागी 0 पेक्षा थोडंसं जास्त टाकला, डिवाइड बाय, बरोबर. हे पहा वरती त्याचा मॉड तोच बनणार आहे, डिवाइड बाय हाच आहे खालती पण, कॅन्सल होऊन शेवटी 1च बनणार आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो. 0 मायनस साठी मुलांना फंक्शन तोच आहे रे, मॉड एक्स बाय एक्स. 0 मायनस म्हणजे मायनस 0.0001 समथिंग, म्हणजे 0 पेक्षा थोडंसं कमी, होल डिवाइड बाय मायनस 0.0001. हे पहा मायनसचा मॉड केलं की प्लस येतं, म्हणजे वरती असं येणार आहे पहा, आणि खालती मायनस 0.0001. हे कॅन्सल होऊन मुलांना मायनस ऑफ 1 बनणार आहे. हा 1 बनतोय, हा -1 बनतोय. सेम आहे का, नाही आहे. म्हणजे तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन 0ला कसा आहे, डिस्कंटिन्युअस आहे. पहा ना, चेक केलं ना आपण आता, 0ला हे मिसमॅच होतं यार. दॅट मीन्स गाइस दिस फंक्शन इज डिस्कंटिन्युअस ॲट x = 0. x = 0ला हा फंक्शन मुलांना टोटली डिस्कंटिन्युअस आहे यार. समजतंय का तुम्हाला हे? जाऊ का मी पुढे, पाहा आता पुढे काय विषय. कंटिन्युटी ऑफ अ tan x. एखादं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण बघूया आपण, कंटिन्युटी कसं चेक करायचं असतं. जसं की आता इथे एक tan x हा एक फंक्शन आहे नाही का. तर पहा, लक्ष द्या, फंक्शन जो आपला आहे f of x इज tan x. tan x म्हणजे sin x by cos x. sin x by cos x. कसा विषय माहिती का मुलांना, जर का डिनॉमिनेटर 0 झाला रे, डिनॉमिनेटर जर का 0 झाला तर फंक्शनला डिस्कंटिन्युअस बोलायचं असतं. एक्झिस्टच नाही करत फंक्शन, बरोबर ना. मग कुठे कंटिन्युअस म्हणणार तुम्ही, डिस्कंटिन्युअस बोलायचं असतं. काय सांगतोय पहा, डिनॉमिनेटर 0 केव्हा होतो माहिती का, सांगा रे. cos x 0 केव्हा होतो, x = 90 डिग्री असेल तर होतो ना. आता पुढे इव्हन 270 वगैरेला पण होतो, पण सध्या 90 जस्ट मी थोडंसं फोकस ठेवतो. नंतर असं म्हणतोय मी, चेक डिस्कंटिन्युटी इन बिटवीन 0 to π. 0 to 180 मध्ये डिस्कंटिन्युटी आपण चेक करूया. समजलं तुम्हाला हे 90 म्हणजे डिनॉमिनेटर जर का इथे 90 टाकला x जागी 90 डिग्री, बरोबर. सो cos 90 इज 0, समथिंग डिवाइड बाय 0 इन्फिनिटी, डज नॉट एक्झिस्ट. एक्झिस्ट नाही करता अरे तो. दॅट मीन्स गाइस tan x फंक्शन हा डिस्कंटिन्युअस आहे कुठे, π/2 ला किंवा 90 ला. थोडंसं आणखीन व्यवस्थित जर का समजून घ्यायचं असेल ना तुम्हाला हे, ओके, तर तुम्हाला थोडंसं लाईक ग्राफ पण माहिती असायला हवा tan x चा. बघा काय असतं tan x चा ग्राफ कसा असतो. 0 आहे, दिस इज π/2, दिस इज π, दिस मायनस π/2. म्हणजे ठीक आहे, tan x चा जो ग्राफ आहे मुलांना तो असा असतो ग्राफ. ओके, असा ग्राफ असतो. अरे बघा काय काय आहे. जेव्हा x ची व्हॅल्यू π/2 येणार आहे मुलांना, किंवा π/2 मायनस आहे समजा, π/2 मायनस, x ची व्हॅल्यू π/2 पेक्षा थोडीशी कमी आहे, तर tan x चा व्हॅल्यू ना असा इन्फिनिटी असतो. पण x ची व्हॅल्यू π/2 पेक्षा थोडंसं जर का जास्त कराल ना, तर tan x चा व्हॅल्यू असं हे खाली खाली मायनस इन्फिनिटी असतो, मायनस इन्फिनिटी असतो. कुठे मॅच होतोय, π/2 प्लसला आणि π/2 मायनसला टोटली डिफरंट आहे ना. तुम्हाला समजतं का, π/2 मायनसला फर्स्ट क्वाड्रंट येतो, म्हणजे tan x चा व्हॅल्यू प्लस असला पाहिजे. π/2 प्लसला सेकंड क्वाड्रंट येतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये tan x चा व्हॅल्यू निगेटिव्ह असतो. सो म्हणून π/2 मायनसला प्लस इन्फिनिटी येतो आणि π/2 प्लसला मायनस इन्फिनिटी येतो. मिसमॅच होतो इथं. म्हणजे tan x फंक्शन π/2 ला कसा असला पाहिजे, अरे डिस्कंटिन्युअस असला पाहिजे. हे तुम्हाला इथे समजलं पाहिजे. घ्या आता पुढचा फंक्शन काय पहा, कंटिन्युटी ऑफ अ फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आठवतो का, हा असा, हा वाला, बरोबर. हा मुलांना फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे, बरोबर. आणि काय सांगतो मी पहा, लक्ष द्या. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन हा जो फंक्शन आहे ना, हा पण इंटिजर्सला डिस्कंटिन्युअस असतो. पहिली गोष्ट ज्यांना माहिती नाही आहे की हे फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काय, त्यांना व्यवस्थित सांगतोय पहा, लक्ष द्या. 1.9 चा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन हा 0.9 असतो. काही नाही रे, ते हा जो दिसतोय ना तुम्हाला 1.9 मायनस करायचा, याच्या आधीचा इंटिजर लिहायचा फक्त, बस.
किती बनतो तो 0.9 बनतो की नाही. किंवा असं समजा की जर का हा नंबर प्लसमध्ये असेल तर तो पॉईंटच्या पुढचा नंबर डायरेक्टली लिहायचा असतो. बस इतकंच आहे फक्त. ओके, थोडंसं परत एकदा व्यवस्थित डिफाईन करतो मी तुम्हाला. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन म्हणजे काय असतो मुलांनो, तो जो काही आहे एक्स तो एक्स आधी लिहा, मायनस करा आणि त्याचाच त्या एक्सचाच ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन लिहा तुम्ही. तर एक्सचाच ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन लिहा. ओके, मग जर का समजा मी म्हणलं की यार 1.8चा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काढायचं, मी म्हणेन की 1.8 आधी लिही तू, मायनस कर 1.8चाच ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन लिही. 1.8 मायनस ऑफ 1.8चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, याच्या आधीचा इंटिजर इज 1, सो आन्सर इज 0.8 ना. बरोबर ना, समजलं का? हे असा फंड आहे पहा फ्रॅक्शनल पार्टचा. बरोबर, मी म्हणतो ठीक आहे चलो ओके. आता मी फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन जरा चेक करतोय. पहा कुठे चेक करतोय, एखाद्या पॉईंटवरती चेक करतोय, पॉईंटवरती म्हणजे असा एक कोणता तरी नंबर सांगा की समथिंग पॉईंट असेल त्याच्यामध्ये, डेसिमल पॉईंट असेल. समजा तुम्ही मला सांगताय एक्स इक्वल टू सर 4.5 ला चेक करा. मी म्हणेन ठीक आहे यार चलो. सो लिमिट एक्सटेंड्स टू 4.5 प्लस लिमिट एक्सटेंड्स टू 4.5 मायनस आणि एफ ऑफ 4.5. ती आन्सर चेक करूया आपण. हे बघा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 4.5 प्लस ना, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4.5 पेक्षा किंचितशी जरा जास्त असली पाहिजे. हे बघा 4.5 मायनस म्हणजे ना एक्सची व्हॅल्यू 4.5 पेक्षा किंचितशी थोडीशी कमी असली पाहिजे. समजतं का? एक्झॅक्टली 4.5 ठीक आहे बाबा, एक्झॅक्टली 4.5. मग सांगा बरं 4.5 प्लस साठी हा जो लिहिला मी ते 4.5 पेक्षा थोडंसं जास्त, याचा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काय बनणार माहिती का? बस पॉईंटच्या पुढचा लिहायचा, सॉरी पॉईंटच्या पुढे काय 0.4999 ना, बस पॉईंटच्या पुढचा लिहायचा 0.5 आहे ना. तुम्हाला समजतं का? हा पण 0.5, हा पण ऑलमोस्ट 0.5 आणि हा पण ऑलमोस्ट 0.5 आहे. एक्झॅक्टली हे तिघे सेम आहेत म्हणजे फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस गाईज. फंक्शन कसं आहे? अरे कंटिन्युअस आहे, इथं कंटिन्युअस आहे मुलांना फंक्शन. तुम्ही म्हणाल ठीक आहे, मग डिस्कंटिन्युअस कुठे आहे? इंटिजरला डिस्कंटिन्युअस असतो. दाखवू का? 5 साठी चेक करा यार, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 5 साठी चेक करा. 5 साठी चेक करा म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू 5 प्लस साठी चेक करायचा, लिमिट एक्सटेंड्स टू 5 मायनस साठी चेक करायचा आणि एफ ऑफ 5 साठी चेक करायचा. हे पहा 5 प्लस म्हणजे 5.0001. करा बरं किती बनता आन्सर? 0.0001 बनणार की नाही. 5 मायनस म्हणजे मुलांना 4.999, 5 पेक्षा एकदम किंचितचा कमी. सो याचा फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 0.999 बनतो ना. अरे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अरे हा ऑलमोस्ट 1 आहे आणि हा ऑलमोस्ट 0 आहे. 1 आणि 0 मध्ये फरक आहे की नाही? एक्झॅक्टली सेम थोडी नाही ते. अरे अप्रॉक्सिमेटली सेम पण नाही येत ते. फरक आहे, खूप जास्त डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये. दॅट मीन्स हे इंटिजरला एक्झॅक्टली 5 ला चेक करत होतो ना, सो ते इंटिजरला डिस्कंटिन्युअस असणार आहेत. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन हा मुलांना इंटिजरला डिस्कंटिन्युअस आहे. बरोबर, काय माहिती का मुलांना, हे तुम्ही ग्राफिकल वे मध्ये पण स्टडी करू शकता. बरं, जर का तुम्ही फंक्शन हा लेसन एकदम प्रॉपर वे मध्ये शिकला असेल ना, 2 सेशन होते बहुतेक, सम बेसिक फंक्शन्स. ओके, असे 2 सेशन्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये हे सर्व जे फंक्शन्स आहेत ना विथ ग्राफ एक्सप्लेन केले गेलेले आहेत. ग्राफ पाहून तर तुम्हाला लगेच समजेल की कुठे ब्रेक होतोय, तो लगेच तिथे डिस्कंटिन्युअस बोलायचा. ओके, सो इथे आत्ता एक्सप्लेन करते वेळी मी ग्राफिकल वे मध्ये एक्सप्लेन करणे थोडंसं अवॉइड करतोय. मी तुम्हाला या वे मध्ये एक्सप्लेन करतोय, हे पण समजून जाईल, काही लोड नाही यार. ओके ठीक आहे यार. तर पहा यार, आता थोडंसं डिस्कशन करूया आपण. काही रिझल्ट मी तुम्हाला इथे सांगतोय. काय म्हणतात पहा, कॉन्स्टंट फंक्शन इज ऑलवेज कंटिन्युअस. बरोबर आहे. कॉन्स्टंट फंक्शनचा ग्राफ माहिती ना तुम्हाला, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. वायचा व्हॅल्यू कधी पण एक फिक्सच गोष्ट राहतो, कॉन्स्टंटच राहतो. एक्सचा व्हॅल्यू काही करा, वायचा व्हॅल्यू तोच राहतो. एक्सचा व्हॅल्यू किती वाढवा, वायचा व्हॅल्यू तोच राहतो. कॉन्स्टंट फंक्शन कुठे ब्रेक होतोय का? नाही. सो इट इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. पॉवर फंक्शन एक्स रेज टू एन ओके आर कंटिन्युअस ॲट एव्हरी रिअल नंबर म्हणे. बरोबर ना रे, पॉवर फंक्शन कंटिन्युअस असताना काइंड ऑफ पॉलिनॉमियल सारखं आहे ना, एक्स रेज टू पॉवर 3, 4, 5, 6 जो काही असेल तो. मान्य की नाही तुम्हाला? बरोबर, तो कंटिन्युअस आहे यार. तो कसा आहे? कंटिन्युअस आहे. पॉवर फंक्शन इज गाईज कंटिन्युअस एव्हरीवेअर. ओके, मी म्हणलं ठीक आहे चलो. नेक्स्ट, पॉलिनॉमियल फंक्शन पण सर्व ठिकाणी कंटिन्युअस असतं. ऑलरेडी सेशनमध्ये डिस्कस करून झालं आपलं की जो पॉलिनॉमियल फंक्शन असतं ते ग्रॅज्युअली वाढत असतं. एखादा एक्झाम्पल घेतोय पॉलिनॉमियलचा, से फॉर एक्झाम्पल 3x² + 4x + 6. तुम्ही एक्सच्या जागी 4 टाका, बघा काय व्हॅल्यू होते, आणि 4 पेक्षा थोडंसं किंचितचं जास्त टाका आणि कॅल्क्युलेटरवरती करून बघा, ऑलमोस्ट एवढीच व्हॅल्यू होते. 4च टाका असं नाही, कोणताही व्हॅल्यू तुम्ही रँडमली टाकून बघा. कधी पण तुम्हाला हे समजेल की पॉलिनॉमियल फंक्शन जो आहे तो ग्रॅज्युअली चेंज होत असतो. थोडंसं हळूहळू इन्क्रीज होतो किंवा हळूहळू डिक्रीज होतो. असं सडन असं ब्रेक नसतो होत कुठे. ओके, देन एक्सपोनेन्शियल फंक्शन मुलांना, एक्सपोनेन्शियल फंक्शन ओके लॉगॅरिथमिक फंक्शन आर कंटिन्युअस ऑर रिअल नंबर म्हणे. एक्सपोनेन्शियल फंक्शन पण कंटिन्युअस असतं बरं.
आठवतो का ग्राफ एक्सपोनेन्शियल फंक्शनचा? ते ए रेस टू एक्स म्हणजे 2 रेस टू एक्स किंवा ई रेस टू एक्स यांचे जे ग्राफ आहेत, एक्सची व्हॅल्यू जेव्हा खूपच कमी आहे, निगेटिव्ह तेव्हा वायची व्हॅल्यू 0 असते. हे थोडंसं फास्ट करतोय बरं मी, कारण की हे खूप डिटेलमध्ये फंक्शनमध्ये डिस्कस केलेलं आहे आपण. हे पहा, एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस मी मायनस इन्फिनिटी करतोय ना, 2 रेस टू मायनस इन्फिनिटी मीन्स 1/2 रेस टू इन्फिनिटी म्हणजे 1/2 खूप मोठा मीन्स 0 ऑलमोस्ट. सो जेव्हा एक्सचा व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी तेव्हा फंक्शनचा म्हणजे वायचा व्हॅल्यू 0 आहे आणि हा ग्राफ असा असतो पहा. आणि एक्सचा व्हॅल्यू जसं जसं वाढवाल ना तसं तसं वायचा व्हॅल्यू हळूहळू वाढत जातो आणि इन्फिनिटी बनतो असा. सो असा जो ग्राफ असतो ना याचा एक्सपोनेन्शियल फंक्शनचा, बरोबर, हा कंटिन्युअस ग्राफ असतो, कुठेही ब्रेक होणार नाही येतो. सो या गोष्टी तुम्हाला इथे थोडंसं लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर हा 6 पॉईंट पाहू शकता तुम्ही, काय रॅशनल फंक्शन म्हणजे पी ऑफ एक्स बाय क्यू ऑफ एक्स हा फंक्शन कंटिन्युअस असतो प्रोव्हाइडेड तो क्यू ऑफ एक्स जो आहे ना तो म्हणजे तो खालचा गोष्ट आहे ना तो 0 नसला पाहिजे. तो ना 0 नसला पाहिजे. काय म्हणतात पहा, रॅशनल फंक्शन इन द फॉर्म ऑफ पी ऑफ एक्स बाय क्यू ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एव्हरी पॉईंट ए इफ क्यू ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हे 0 नसलं पाहिजे. हे जे खाली येणार आहे ते 0 नसलं पाहिजे. हे जोपर्यंत 0 नाही आहे तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, तोपर्यंत कंटिन्युअस येतो. ओके, सो या काही बेसिक गोष्टी यार तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत मुलांना, बरोबर. तर पहा मुलांना, आता याच्या पुढे आणखीन एक आर्टिकल आहे, लास्ट आर्टिकल आहे, रिमुव्हेबल अँड इरिमुव्हेबल डिस्कंटिन्युटी. जम्प डिस्कंटिन्युटी पण बोललं जातं इरिमुव्हेबलला. ओके, तर हा जो आर्टिकल आहे ना हा मी आर्टिकल नेक्स्ट आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त हा इतकाच आर्टिकल असणार आहे. इतका आजचा जो सेशन आहे याच्या इतका मे बी मोठा नसेल, तो 30 मिनिट्समध्ये किंवा 20 मिनिट्समध्ये तो कव्हर होऊन जाईल आहे. ओके, सो गाईज मी हा सेशन इथे क्लोज करतोय. आय होप तुम्हाला कंटिन्युटी हा जो लेसन आहे आतापर्यंत जो मी एक्सप्लेन केला तो एकदम व्यवस्थित समजलेला आहे. हे पहा, रिक्वायरमेंट कशाची समजून घ्या. रिक्वायरमेंट न्यूमरिकलचे म्हणजे मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला, बट तुम्हाला खूप सारे MCQs करायचे असतात. ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा, बरोबर. सो गाईज सेशन मी इथे क्लोज करतोय आजचा. ओके, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.